तुमची व्यवस्था सर्वकडे होईल आणि हा सिद्धांत आमच्या नामधारकांनी सगळीकडे वापरून बघितलेला आहे। जिथे जाईल तिथे व्यवस्था। का तर सर्वेश्वराचं स्मरण, प्रार्थना म्हणजे काय, सर्वेश्वराचं स्मरण केल्यामुळे सर्वांची बटणं आपण ओपन केलेली आहेत। आपण जेव्हा प्रार्थना म्हणतो तेव्हा आपण सर्वेश्वराचं स्मरण करतो, त्यामुळे सर्वांची बटणं ओपन झालेली असतात आणि आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचत असतात आणि ह्या पोचल्यामुळे प्रत्येक जण तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज असतो। म्हणून आमचे नामधारक म्हणतात कुठेही जाऊ दे आमची व्यवस्था आपोआप होते, आपोआप। मी तुम्हाला एका ट्रस्टीचं उदाहरण देतो। आमचे एक ट्रस्टी फ्रान्सला गेले होते, फ्रान्सला नाही जर्मनीला गेले होते आणि जर्मनीला गेले असताना हॉटेलमधनं त्यांनी टॅक्सी बोलवली, पण खाली येईपर्यंत एवढं तिकडचं वातावरण बदललं आणि मोठं वादळासारखं वातावरण निर्माण झालं आणि टॅक्सी यायला तयार नाही, कोणीच यायला तयार नाही, कारण वादळी वातावरण झालं। ह्याला तर एअरपोर्टला पोचणं गरजेचं होतं, कारण एअरपोर्टला पोचला नसतं तर पुढली मीटिंगचे प्रॉब्लेम झाले असते, कारण त्या प्लेननी दुसरीकडे जाऊन त्याची मीटिंग होती। आता करणार काय, खाली तर आला होता, मग त्यांनी फुटपाथवर म्हणजे त्याच्या बाजूच्या फुटपाथवर उभं राहून प्रार्थना म्हणत राहिला। प्रार्थना म्हणता 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 एक गाडी आली, त्या वादळामध्ये सुद्धा एक गाडी आली आणि त्या गाडी थांबवून त्यांनी त्याला विचारलं तू इथे एकटा का उभा आहेस। तेव्हा त्यांनी सांगितलं की मला एअरपोर्टला जायला टॅक्सी मिळत नाही, कारण वातावरण खूप हे झालेलं आहे, त्यामुळे मी इथे उभा आहे। त्यांनी सांगितलं तू बस। त्याला तो एअरपोर्टला जात नव्हता, पण त्यांनी त्याला वाटेमध्ये एअरपोर्टला सोडलं, म्हणजे थोडंसं लांब असणार पण त्यांनी सोडलं आणि तो आपल्या कामाला निघून गेला। आता कोण जर्मन, कुठल्या देशामध्ये कोण कोणाला ओळखतो, पण अंतर्मन एकमेकांना ओळखतं, हे लक्षात ठेवायचं। अंतर्मन एकमेकांना बरोबर ओळखतं आणि प्रतिसाद देत असतं। प्रार्थना जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची व्यवस्था कशी होते याचं हे उत्तम उदाहरण आहे। म्हणजे कुठला देश, कुठला माणूस, कुठलं भाषा, कशाचाही संबंध नाही। म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा, मी मागे सांगितलं होतं प्रार्थना हे संरक्षण मिळतं। प्रार्थनेमध्ये जे जे शब्द वापरलेले आहे ते सगळे शब्द तुमच्या कामी येतात। त्याच्यामध्ये सर्वांचं रक्षण म्हटलेलं आहे, तेव्हा तुमचं पण संरक्षण होतं। म्हणून हे आपल्यासाठी दिलेलं कवच आहे सद्गुरूंनी। कर्णाकडे ती कवच कुंडलं होती, आपल्याला पण सद्गुरूंनी ही कवच कुंडलं दिलेली आहेत। पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण शहाणपणाने वागायचं नाही। मी नेहमी म्हणतो की तुम्हाला जरी किती संरक्षण असलं तरी बायकांनी रात्री 1 वाजता रस्त्यावरनं फिरणं बरोबर नाही, म्हणजे शहाणपणाचा अभाव चालणारच नाही। पण त्याचबरोबर प्रार्थना तुम्हाला सगळीकडे संरक्षण करेल, तुम्हाला सर्वकडनं सपोर्ट मिळेल, सर्वकडनं तुम्हाला व्यवस्था तुमची होईल, ह्याच्याबद्दल मात्र गॅरंटी। आमची एक नामधारक मुलगी आहे, ती जेव्हा आता ती अमेरिकेला आहे, पण ती एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेली होती। आता इंटरव्ह्यूला गेल्यानंतर 50 लोक बसलेले असतात तिकडे, सर्वजण आपल्याला जॉब मिळण्यासाठी उत्सुक असतात। प्रत्येकजण म्हणत असतो की मला मिळालं पाहिजे, देवा मला दे, देवा मला दे, देवा मला दे, असं म्हणत असतो। हिने मात्र तिकडे बसून फक्त सांगितलं की सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांना जॉब मिळू दे। हा म्हटलं नाही, सर्वांना त्यांच्या मनासारखा जॉब मिळू दे। बघा ह्याच्यामध्ये स्किल आहे। हाच जॉब म्हटलं नाही, हाच जॉब म्हटलं तर मग ते चुकीचं वाटेल, खोटं वाटेल, कारण हा जॉब तिला पण पाहिजे होता ना। मग तिने एवढंच म्हटलं की प्रत्येकाला मनासारखा जॉब मिळू दे, आणि शेवटी तिला तो जॉब मिळाला। सांगायचं काय माहिती आहे की आपला हा जो विचार आहे ना, हे अंतर्मन हे विलक्षण रीतीने संपूर्ण जगाशी, संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडलेलं आहे। नुसतं माणूस नाही, अचर वस्तूला पण आपलं अंतर्मन जोडलेलं असं लक्षात ठेवा। म्हणून म्हणतात ना की तुमचे चांगले विचार झाडाकडे पण पोचतात, म्हणजे झाडामध्ये जीव असतो हे आपण प्रूव्ह झालेलं आहे। पण तुम्हाला व्यवस्था सगळीकडे होऊ शकते, तुम्ही ज्याचा विचार कराल। तुम्ही उद्या बंगल्याचा विचार केला तर बंगला तुमच्यासाठी हजर आहे, लक्षात ठेवायचं। कोणतरी तुम्हाला बंगला आणून उभं करेल। परवाच मला एक पुण्याची बाई सांगत होती, ती स्वतः साधी बाई, एकदम चाळीत राहणारी, तिच्या मुलीचा डायव्होर्स झालेला, बघा किती कंडिशन कठीण, मुलीचा डायव्होर्स झालेला। त्याच्यानंतर ती जेव्हा जीवनविद्या मिशनमध्ये आली तेव्हा तिने ठरवलं की मी माझ्या विचारांनी आणि माझ्या ह्यानी मी माझ्या मुलीला टॉपपैकी जॉब मिळवून देणार, हे नवरा मिळवून देणार।
तिने जोरदार प्रार्थना सुरू केली, 2-2 हजार प्रार्थना सुरू केली आणि व्हिज्युअलायझेशन काय केलं की माझ्या मुलीला चांगला गव्हर्नमेंटचा माणूस, निर्व्यसनी, स्वतःचा बंगला असलेला असा मुलगा माझ्या मुलीला मिळणार. आता तुम्ही सांगा, तिने कुठेही बार्गेनिंग केलं नाही की चांगला मुलगा असू दे, पैसे कमी चालेल, नाही, बंगला पाहिजे, ते सुद्धा साधं ब्लॉक पण नाही, बंगला, मोटर, सगळं पाहिजे, कार पाहिजे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, तिला मुलगा जो सांगून आला तो मुला गव्हर्नमेंटमध्ये मोठा ऑफिसर, त्याचा स्वतःचा बंगलो, निर्व्यसनी आणि स्वतःची कार, आणि म्हणजे डायव्हर्स मुलीला त्यांनी मागून नेली आणि शेवटी तिचं लग्न झालं. म्हणजे स्मरण केलं आणि लोकांबद्दल जेव्हा तुम्ही चांगलं करता किंवा कुठल्याही मटेरियल थिंगवर जरी तुम्ही फोकस केलं तरी ती मटेरियल थिंग तुमच्यापर्यंत पोचते, लक्षात ठेवायची. मग पोचवणारे दुसरे असतील ती गोष्ट वेगळी, पण सांगायचा मुद्दा की मटेरियल गोष्ट पण तुम्ही आकृष्ट करू शकता. जो माणूस पैशाचा विचार करतो, सतत पैशाचा, टक्का टक्का टक्का, नाही तर शेअर मार्केट, त्याच्याकडे पैसा यायला लागतो, कारण तो फक्त पैशाचा विचार करतो. पण त्याच्याकडे सुख येत नाही, कारण सुखाचा विचार नाही केला. हा मोठा प्रश्न आहे. जे लोक नुसते पैशाचे विचार करतात त्याच्याकडे पैसा येतो, पण सुखाचा बाबतीत त्यांच्याकडे बोंब असते. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, सुखाचा विचार करा. सुखामध्ये सगळ्या गोष्टी आला, पैसा पण येणार, फॅमिली पण येणार, सगळ्या गोष्टींनी तुम्हाला सुख मिळणार. म्हणून सद्गुरूंनी जी प्रार्थना दिली आहे तेव्हा ह्याच प्रिन्सिपलवर सद्गुरूंनी ही प्रार्थना तुम्हाला दिलेली आहे, लक्षात ठेवायची. म्हणून टीम बिल्डिंग करायची असेल, सर्वांकडनं तुमची व्यवस्था व्हायला पाहिजे असेल, सर्वांकडनं तुम्हाला सपोर्ट मिळाला की तुमचा उत्कर्ष कोणीही रोखू शकत नाही, लक्षात ठेवा, कोणी रोखू शकत नाही. म्हणून आज आपला जो विषय आहे की वर्क लाईफ बॅलन्समध्ये आपण कसं पुढे जायचं आणि आपला उत्कर्ष कसा घडवून आणायचा, हे मला तरुणांना सांगायचं आहे की तुमच्या विचारांमध्ये जर तुम्ही बदल केला आणि तुम्ही जर चांगली प्रार्थना म्हटली तर तुमचा उत्कर्ष जोरदार रीतीने होऊ शकतो.